श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 8. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणाला, गुरुवर्य, गोकर्ण क्षेत्राचा महिमा सांगितलात, परंतु श्री गुरु तिथे किती काळ राहिले त्यासंबंधी सांगावे. तेव्हा सिद्ध म्हणाले, गोकर्ण क्षेत्रात श्रीपाद यती गुप्तपणे 3 वर्षे राहिले. नंतर श्री शैलेश पर्वतावर लोकोपचारासाठी 4 महिने, पुढे कृष्णा गोदावरी नद्यांच्या संगमावर काही काळ, नंतर भक्तांना दर्शन देण्यासाठी कुरवपुरास राहिले. त्या अवतार काळात एक विलक्षण घटना घडली, ती तुला सांगतो, ऐक. कुरवपूर येथे एक वेदशास्त्र संपन्न पंडित ब्राह्मण आपल्या अंबिका नावाच्या पत्नीसह राहत होते. ती सुशील, पतिव्रता, पुण्यवान स्त्री होती, परंतु तिला होणारी मुले जगत नसत. त्या पती पत्नींनी तीर्थ व्रताचरणे केली, त्यामुळे त्यांना एक पुत्र झाला. तो जगला, परंतु तो मंदबुद्धी बहिरा होता. वेदविद्या शिकवण्यासाठी पंडिताने त्याची मुंज केली. पंडित आपल्या मुलाला विद्याभ्यास शिकवण्याचा हर तऱ्हेने प्रयत्न करी, परंतु त्याला मंदबुद्धीमुळे विद्याभ्यास अवगत होईना. शिकला नाही तर भविष्यात याचे कसे होणार या काळजीने ब्राह्मण त्याला शासन करी. अंबिकेला पंडिताचा मुलाशी असा व्यवहार आवडत नसे. ती म्हणे, आपले कर्म म्हणून असा पुत्र झाला. निदान देवाच्या कृपेने एक पुत्र तरी जिवंत आहे, त्याला मारू नका, नाहीतर मी प्राण त्यागेन. सर्व प्रकारच्या विरोधाने ब्राह्मण हताश झाला. त्याने मुलाला शिकवण्याचे सोडून दिले. कालांतराने पंडितही आजाराची निमित्त होऊन मरण पावला. अंबिका पुत्रासह कुरवपुरात उपजीविकेसाठी भिक्षा मागून खाऊ लागली. अंबिकेचा पुत्र विवाहयोग्य झाला, परंतु मतिहीन म्हणून सर्वजण त्याची निंदा करत. सगळे ब्राह्मण म्हणत, अरे मूर्खा, तू कुळाला कलंक आहेस. विद्वान बापाच्या पोटी तू दगड म्हणून जन्माला आलास. सगळे पितर तुझ्यामुळे अधोगतीला गेले. तुझा या जगात जन्म व्यर्थ आहे, त्यापेक्षा तू गंगेत जीव दे. हे ऐकून मुलगा फार दुःखी झाला. तो आईला म्हणाला, मला लोकांची निंदा सहन होत नाही. ती ऐकून मला प्राणत्याग करावासा वाटतो. खरोखर मी तुझा पुत्र असून या वयात तुझे पोषण करण्याचा पुत्रधर्म पाळू शकत नाही. भीक मागण्याचे लांछनास्पद काम करून पोट भरतो, असे म्हणून प्राणत्याग करण्याच्या निर्धाराने तो त्वरेने गंगा किनारी जाऊ लागला. अंबिकाही पुत्राच्या बोलण्याने दुखी झाली. तीही रडतच त्याच्या मागे प्राणत्यागाच्या निश्चयाने जाऊ लागली. गंगा किनारी जाऊन मायलेके गंगा प्रवाहात उतरली. तेथे श्रीपाद यती स्नान करत होती. आई मुलाने जाऊन त्यांचे चरण धरले व आपण गंगेत प्राणार्पण करत आहोत, आम्हाला मृत्यूनंतर सद्गती लाभावी असा वर द्यावा, कारण आत्महत्या करणे पाप आहे. सद्गुरूंनी त्यांना आत्महत्येचे कारण विचारले. अंबिका म्हणाली, स्वामी, पुत्र व्हावा म्हणून मी व माझ्या पतीने पायी अनेक तीर्थयात्रा केल्या, उपासना, आराधना, प्रार्थना केला. मला पुत्र झाला, पण तो मंदबुद्धी आहे. माझे पती वेदशास्त्र संपन्न विद्वान पंडित, त्यांच्या पोटी असला मुलगा जन्मला. लोक तोंडावर उपहासाने बोलतात, ते अपमान असह्य झाले आहेत. दिवसेंदिवस जगणे नको झाले, म्हणून प्राणार्पण करून दोघेही जीवन संपवित आहोत. आता पुढच्या जन्मी तरी तुमच्यासारखा विद्वान पुत्र व्हावा, त्यासाठी काय करावे ते सांगा. श्रीगुरूंनी विचार केला. त्या दोघांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी आणि शरण आलेल्या अभय देण्याच्या उद्देशाने उपाय सांगितला पाहिजे, म्हणून ते म्हणाले, तू शिव शंकराची उपासना कर, म्हणजे तुला श्रीहरीसारखा पुत्र होईल. पूर्वी एका गवळणीने शिवाची आराधना केली होती, म्हणून गवळ्याच्या घरी श्रीकृष्णाने अवतार घेतला. तूही मंगळवारी प्रदोषाच्या दिवशी भक्तिभावाने पूजा कर. श्री गुरूंनी तिला चंद्रसेन राजाची गोष्ट सांगितली. उज्जैनी नावाच्या नगरीचा राजा चंद्रसेन मोठा धर्मज्ञ होता. त्याच्या मणिभद्र नावाचा जिवलग मित्र होता. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन शिवशंकराने त्याला अत्यंत तेजस्वी पारसमणी दिला होता. त्याच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होत असे. मणिभद्राने तो मणी स्वतःच्या गळ्यात धारण केला होता.
राजा चंद्रसेन त्याचा मित्र असल्यामुळे मणिभद्र राजाच्या गळ्यात प्रेमाने तो मणी घालत असे. त्या मण्याच्या प्रभावामुळे राजाच्या नगरीत प्रजा आनंदात सुखात नांदत होती. कसलेही उणे नव्हते. त्या मण्याच्या अलौकिक गुणाची ख्याती ऐकून अनेक देशाच्या राजांच्या मनात तो विकत घ्यावा असा विचार आला. परंतु राजा कोणत्याही किमतीत मणी द्यायला तयार नाही हे पाहून तो जबरदस्तीने हिरावून घेऊ अशी धमकी दिली. तरीही राजा ऐकत नाही असे पाहून सर्व राजांनी एकत्र येऊन संयुक्त आघाडी उघडली आणि उज्जैन नगरीला वेढा दिला. तो दिवस शनिवार त्रयोदशीचा होता, म्हणून राजा चंद्रसेन महाकालेश्वर लिंगाची पूजा करीत बसला होता. त्यावेळी शिवालयात काही गवळणी मुलांना घेऊन पूजा पाहायला आल्या होत्या. ती पूजा पाहून गवळ्याची मुले आपणही बाहेरच्या अंगणात दगड मांडून शिवलिंग, देऊळ, खांब, अंगण, पत्री, अभिषेक पात्र वगैरे दगडाचे कल्पून लुटपुटीची शिवपूजा सुरू केली. शिवाला नैवेद्य दाखवला. काही वेळाने मुले आपल्या आईबरोबर घरी गेली. परंतु पूजा करण्याचा खेळण्याची ज्याची कल्पना होती तो मुलगा मात्र शिव उपासनेमध्ये तल्लीन होऊन शिव शिव म्हणत बसला. तो का घरी आला नाही म्हणून त्याची आई त्याला पाहायला आली. परंतु तो गोप बालक शिवपूजेमध्ये मग्न झालेला तिला दिसला. तिने त्या बालकाला तडाखे दिले व जेवायला चल, काळोख किती आला आहे म्हणून जबरदस्तीने त्याला उठविले. त्यांनी मांडलेली दगडाची पूजा विस्कटून टाकली. मुलाने आक्रोश केला. पूजास्थानावर पडून पडून हुंदके देऊन रडू लागला. त्याची उत्कट भक्ती तळमळ पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले. त्यांनी तेथे एक रत्नजडित शिवालय उभारले. सूर्यासारखे तेजपुंज असे रत्नजडित शिवलिंग निर्माण झाले. स्वतः हाताने जागे केले व वर माग असे म्हटले. साक्षात शिवाचे दर्शन झाले. भोवती भव्य दिव्य अपूर्व असे शिवालय वसलेले पाहून बालक चकित झाले. शिवचरणी विनम्र होऊन तो म्हणाला, हे ईश्वरा, माझ्या आईने प्रदोषी पूजा मोडली म्हणून तिच्यावर कोप करू नका, तिला क्षमा करा. मुला, तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे. तुझ्याकरिता तुझ्या आईला मी क्षमा करतो. तुझ्या आईला प्रदोष काळी शिवपूजेचा लाभ झाला म्हणून तिच्या पोटी प्रत्यक्ष श्री विष्णूचा अवतार होईल असा आशीर्वाद देऊन शिवशंकर लिंगात गुप्त झाले. कोटी सूर्याचा प्रकाश पडावा तसा प्रकाश त्या नूतन शिवालयातील रत्नजडित शिवलिंगामुळे सर्वत्र पसरला. उज्जैन नगरीवर स्वारी करायला आलेल्या राजांना वाटले की चंद्रसेन राजाचे सामर्थ्य अभूतपूर्व आहे. रात्री सुद्धा त्याच्या राज्यावर सूर्य मावळत नाही. त्याच्याशी शत्रुत्व आपल्याला परवडणार नाही. धास्ती घेऊन त्यांनी आपली शरणागती राजाला कळवली. चंद्रसेनाने उज्जैन नगरीवर स्वारी करण्याच्या हेतूने आलेल्या परंतु नंतर शरण आलेल्या सर्व राजांना राजवाड्यात बोलवून त्यांचा सन्मान केला. राजा चंद्रसेनाला नूतन शिवालयाचे वृत्त कळले. त्याने गवळ्याच्या शिवभक्त बालकाला आमंत्रित करून गवळ्याचा राजा अशी पदवी दिली. पुष्कळ देश संपत्ती बहाल केली. त्या बालकाने घरी जाऊन आईला हा वृत्तांत सांगितला. शिवदर्शन झाले व त्यांनी तुला क्षमा केली आहे. तुझ्या पोटी श्रीहरी जन्माला येईल हे ऐकून गवळणीला आनंद झाला. अशा प्रकारे श्रीपाद स्वामींनी अंबिकेला शनी प्रदोष वृत्ताचे महत्व सांगून त्या वृत्तीचे आचरण करायला सांगितले व तिच्या मंदबुद्धीच्या मुलाला जवळ बोलावून मोठ्या प्रेमाने त्याच्या मस्तकावर आपला वरद हस्त ठेवला. त्या क्षणी तो मुलगा तिन्ही वेदशास्त्रादी तर्कशास्त्र यामध्ये प्रवीण झाला. तो मतिमंद होता. तो महाज्ञानी वेदशास्त्र संपन्न झाला. कुरवपुरात तो महाविद्वान पंडित म्हणून विख्यात झाला. त्याचा विवाह होऊन त्याच्या घरात पुत्र पौत्र आनंदाने नांदू लागले. नामकर्णीने सिद्धाला प्रश्न केला की श्रीपाद यती कुरवपुरात असताना त्यांच्या कृपेची प्रचितीत आणखी कोणाकोणाला आले. सिद्ध म्हणाले, श्रीपाद वल्लभाच्या कृपेने एक धोबी राजा झाल्याची अद्भुत घटना घडली. ती कथा ऐकून तुला आनंद वाटेल. 8वा अध्याय समाप्त.
तुम्हाला हे श्री गुरुचरित्र कथासार कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, म्हणजे आम्हाला श्री गुरुचरित्र कथासारवर आणखी व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळत राहील. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सूचनांसाठी बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.